एकदा एकदा खूप वर्षापूर्वी इंग्लिश ग्रामर नावाच्या राज्यामध्ये एक राजा राहायचा। राजा खूप कर्तृत्वान होता। राजाकडेच सगळे अधिकार होते आणि सर्व कामं राजा एकटाच करायचा। त्या राजाचं नाव मेनवर। राजा जेव्हाही कधी जनतेमध्ये त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जायचा तेव्हा जनतेच्या मनामध्ये खूप गोंधळ असायचा। जनतेला प्रश्न पडायचे, राजा काय करू शकतो, राजाने काय करायला पाहिजे, आपलं काम होण्याची किती शक्यता आहे, परवानगी आहे का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न जनतेच्या मनात असायचे। यावर उपाय म्हणून राजाने काही बॉडीगार्ड्स आणि ॲडवायझर्स नेमले। ते बॉडीगार्ड आणि ॲडवायझर्स म्हणजे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब। यापुढे कधीही जनतेमध्ये जाताना राजा एकटा जात नव्हता। राजा जाताना त्याच्या बॉडीगार्ड्स आणि सल्लागारांना सोबत घेऊन जायचा। ते सर्व बॉडीगार्ड्स आणि सल्लागार राजाच्या पुढे पुढे चालायचे, राजा मागे आणि त्याचे सल्लागार आणि बॉडीगार्ड्स पुढे। मग राजाला जनतेच्या समस्येवर एक कायमचं सोल्युशन मिळालं आणि ते सोल्युशन म्हणजे सब्जेक्ट, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब, मेन व्हर्ब आणि ऑब्जेक्ट। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पण इंग्लिश ग्रामरमध्ये मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करताना बऱ्याचदा गोंधळ होत असेल, परंतु आपण फक्त हा एक फॉर्म्युला सब्जेक्ट, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब, मेन व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हा एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला, आपला 100% गोंधळ दूर होईल। उदाहरणार्थ, तो हे काम करू शकतो, ही कॅन डू दिस वर्क, त्याने हे काम करायला पाहिजे, ही शुड डू दिस वर्क, तो हे काम कदाचित करील, ही मे डू दिस वर्क, त्याला हे काम करावं लागतं, ही हॅज टू डू दिस वर्क, तो हे काम करील, ही विल डू दिस वर्क। आता तुमच्या लक्षात आलंच असेल, कॅन, कुड, शूड, मस्ट, मे, माईट, वुड, विल, शाल, हॅव टू, ऑट टू, यूज टू अशा प्रकारचे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत। यांच्यानंतर आपल्याला मेन व्हर्बचा वापर करायचे। खरी ताकद ही मेन व्हर्बकडे आहे, परंतु त्याला अर्थ देण्याचं काम मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब करतात। तुमचा गोंधळ दूर झाला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे मराठीमध्ये युनिक स्टाईलने इंग्रजी शिकण्यासाठी इझी इंग्लिशवाला या चॅनलला फॉलो करा। थँक्यू।